श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नुकताच आपण जागतिक महिला दिन साजरा केला. अर्थात तो फक्त साजरा करण्याचा एक दिवस नाही. आम्ही स्टोरीटेल कट्ट्यावरती महिलांचा हा पूर्ण एक मंथच साजरा करणार आहोत. म्हणजे पूर्ण महिना, हा महिना जो आहे मार्च, त्या महिन्यामध्ये स्त्रियांशी रिलेटेड, पण स्त्रिया म्हणजे त्या एकट्या नसतात, पूर्ण कुटुंब तिच्याशी जोडलं गेलेलं असतं. म्हणून त्यांच्याविषयी त्यांच्या आरोग्याशी निगडीत असा एक विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. आणि त्यासाठी मी पाचारण केलेलं आहे पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर, भूलतज्ञ डॉक्टर नेहा कुलकर्णी यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. खरं तर आरोग्यम या पॉडकास्टसाठी मी आज आपण गप्पा मारूया असा विचार करत होतो, पण नंतर असं लक्षात आलं की आरोग्य हा विषय आपण म्हणतो तितका खूप फोकस नाहीये, संकुचित नाहीये, सर्वांच्या आयुष्याला स्पर्श करणारा तो विषय आहे. मग आपण स्टोरीटेल कट्ट्यावरती आपण यासाठी मुद्दाऊन येऊ की इथे आपले जे सगळे श्रोते आहेत आणि त्या प्रत्येकाला हा विषय व्यवस्थित आपण उलगडून दाखवायचा आहे. आणि त्याची थीम मी अशी ठरवलेली आहे की ती आनंदी तर घर सुखी. वा, छान. आपण जेव्हा सुरुवातीला बोलत होतो काही गोष्टी विषय ठरवताना, आणि तो ऍक्च्युली खूप ओघात विषय आपला समोर आला होता की एखादं घर आजारी असतं किंवा एखादं घर आजारी असतं, म्हणजे त्या घरातला कर्ता पुरुष जरी आजारी असला तर ते घर सांभाळत असते ती एक स्त्री. तेव्हा तिचं खरं रूप आपण सर्वजण पाहतो. आणि अक्षरशः एक महिला पूर्ण जबाबदाऱ्या सगळ्या सांभाळत असते. ती वाटते तितकी हे नसते, म्हणजे तिचं वेगळंच रूप पाहायला मिळतं. लेचीपेची नसती, घाबरून न जाता घरात पुरुष मंडळी एकीकडे घाबरलेली असताना ती मात्र खंबीरपणे सगळी सूत्र हाती घेते आणि ते अक्षरशः त्या परिस्थितीत घराला पुढे घेऊन जाते. मग अशी स्त्री जी खरोखर कठीण समयी म्हणजे झाशीची राणी बनून काम करू शकते, तिच्या आरोग्याचं काय, असा विषय आपल्या डिस्कशन मध्ये आला होता. आणि तेव्हा आपण एक खूप चांगली गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे स्त्रियांचं आरोग्य हे कशात दडलेलं आहे आणि त्याचीच उलगड आज आपण आपल्या गप्पांमधून करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला असं विचारू पाहतो की तुम्ही भूलतज्ञ आहात. अनेकांना तुम्ही ऑपरेशन्स किंवा इतर उपचारासाठी तुम्ही जाता तेव्हा अनेक पेशंटशी बोलता, त्यांच्या नातेवाईकांशी बोलता, आणि विशेषतः सिझेरियन असतील किंवा अशा काही केसेसमध्ये स्त्री रुग्ण देखील असतात. स्त्रिया ज्या आहेत आज, मग त्या होम मेकर असतील ज्यांना आपण गृहिणी म्हणतो, किंवा कुठे काम करत असतील, वर्किंग असतील, किंवा अगदी मुली असतील, ह्या सगळ्यांचे वेगवेगळे रूप तुम्ही पाहिलेले आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळ्या स्ट्रेंथ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. ऍज अ पेशंट म्हणूनही तुम्ही पाहिलेले आहेत आणि ऍज अ रिलेटिव्ह म्हणून देखील पाहिलेले आहेत. अशी कुठली गोष्ट होती की ज्यातून तुम्हाला असं जाणवलं की स्त्रियांच्या आरोग्याचं गुपित काहीतरी वेगळ्याच ह्याच्यात आहे, केवळ ते एक टिपिकल आपण ज्याला उपचार म्हणू किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार करायला हवा असं तुम्ही मला म्हणाला होता. तिथून आपण सुरुवात करूया. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम मला जेव्हा विचार मी करत असते याविषयी, तेव्हा पहिला असा एक विचार माझ्या मनात येतो की स्त्रीला जे बनवलंय निसर्गाने ते नर्चरिंगसाठी बनवलंय, आणि हे रोल्स आपण ना आत्ताच्या काळात विसरून गेलो आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्री हे जे दोन जेंडर म्हणतो आपण, हे निर्माण झालेले आहेत, निसर्गाने केलेले आहेत. तर त्याचं काम आहे सांभाळणं, त्याचं काम आहे प्रोटेक्शन देणं, सिक्युरिटी देणं, आणि तिचं काम आहे नर्चरिंग. म्हणजे मी नेहमी असं माझ्या काही व्याख्यानांमध्ये हे सांगत असते मुलींसमोर जेव्हा मी देते की तुम्ही जास्त सबळ आहात पुरुषापेक्षा. याचं कारण असं की तुम्हाला हे सगळं करता येत आहे पुरुषासारखं गोष्टी, पण तुमच्याकडे एक खूप मोठी शक्ती निसर्गाने दिली, ती म्हणजे रिप्रोडक्शनची. की तुम्ही एक नवीन जन्म तुमच्या पोटी येतो, एक नवीन तुमच्यासारखाच एक मानव तुम्ही निर्माण करता, आणि त्याला तुम्ही सक्षम करता, सबल करता, सर्व दृष्टीने तुम्ही त्याला संस्कारित करता, आणि त्याची जडणघडण करून तुम्ही समाजासाठी अत्यंत एक चांगला एक मानव तयार करता. तर ही शक्ती पुरुषाला दिलेली नाही आहे निसर्गाने. त्यामुळे तुमच्यावर जबाबदारी आणखी वाढते.
तर ही वाढते जबाबदारी. पण आता तुम्ही मला म्हणालात की एखाद्या कुटुंबामध्ये एखादा आजार झाला किंवा एखादं लहान मूल आजारी पडलं किंवा एखादा पुरुष मोठ्या आजारामध्ये गुंतला तर सगळी जबाबदारी त्या स्त्रीवर येते. तर खरं म्हणायला गेलं तर स्त्रीवर एरवी सुद्धा सगळी जबाबदारी ह्याची आपल्या कुटुंबाची असते. कारण जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा ती केअरटेकर म्हणून ती सगळं स्वास्थ्य बघते, सगळं जपते. जेव्हा ती गरोदर राहते तेव्हा त्या मुलाला वाढवणं ही एक तिची जबाबदारी असते. मग त्या मुलावर संस्कार करणं, त्याची शाळेत त्याचा अभ्यास करणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ती एकापाठोपाठ पुऱ्या करत राहते. आणि त्यामुळे ती इतकी स्ट्रॉंग होते या सगळ्यामध्ये. म्हणजे आम्ही असं नेहमी म्हणतो डॉक्टर्स की पेन सहन करण्याची जी कपॅसिटी असते, कुठली वेदना सहन करणे ही जी कपॅसिटी असते ती स्त्रीमध्ये खूप असते. म्हणजे जर आपण असा कम्पॅरिझन म्हणून केली तर तेवढ्या प्रकारचं जर वेदना आपण पुरुषाला जेव्हा भोगायला लागतं तेव्हा तो वेडासारखा करतो, त्याची म्हणजे अवस्था पाहवत नाही आपल्याला. पण स्त्री ते सहजपणे घेते कारण तिला तसं बनवलंय. म्हणून मग तिच्यावर सगळी जबाबदारी येते जेव्हा घरामध्ये काहीतरी असे कौटुंबिक प्रश्न निर्माण होतात. आणि तिला असं झालेलं असतं की तिला लहानपणापासून तिच्यावर असे संस्कार आहेत की तू सक्षमच राहायला पाहिजे, तू सबलच राहायला पाहिजे, कारण तुझ्यावर ही सगळी जबाबदारी आहे. त्यामुळे ती अशी घडत जाते आणि मग तिच्यावर सगळा भार आहे हे तिला मनातनं पक्क माहीत असतं. त्यामुळे मग ती त्या निकषाला पोचायच्या प्रयत्नामध्ये स्वतःकडे नकळत किंवा जाणीवपूर्वक सुद्धा दुर्लक्ष करते. तर हे दुर्लक्ष तिच्याकडे तिने केलं नाही पाहिजे, यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गप्पा आपण आज मारतो आहोत. बरोबर. तुम्ही खूप छान ही उलगड करून दिली की मुळातच एक निसर्गदत्त देणगी आपण ज्याला म्हणू ती स्त्रीला मिळालेली आहे आणि त्यातून तिची जडणघडण झालेली आहे, त्या विचारातून आणि त्या कन्व्हिक्शननी ती पुढे जात असते. पण आज आपण इतरत्र सगळीकडे पाहिलं, आपल्या आसपास पाहिलं किंवा आपल्या अगदी घरात जरी पाहिलं तर एक स्त्री जर आजारी पडली तर मात्र घराची काय अवस्था होते हे आपण पाहतो, ह्याचा अनुभव देखील अनेकांना आहे. पुरुष त्या तुलनेत इतके म्हणजे हे आव्हान का नाही पेलू शकत किंवा थोडेसे ज्याला आपण म्हणू डळमळीत होतात अशा वेळी एखाद्या स्त्रीच्या तुलनेत. मग पुरुषांचं काय असतं, म्हणजे जो थॉट तुम्ही सांगितला. तर आता यामध्ये पहा तुम्ही, आता मगाशी मी जो उल्लेख केला की त्याला निसर्गाने जरी बनवलंय की त्याला सगळ्याचा सांभाळ करायचा आहे, सगळ्यांना सुरक्षा द्यायची आहे, घरच्यांची काळजी घ्यायची आहे, तरी सुद्धा ना आपल्या समाजामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आपली, त्याची जपणूक करणे ही स्त्रीवर्गाची जबाबदारी किंवा ड्युटी अशी मानली जाते. त्यामुळे होतं काय, आपण थोडे त्यांना लाडवून ठेवतो. लाडवून हा शब्द कदाचित पुढचा होईल, पण असं असतं की म्हणजे बऱ्याच घरांमध्ये आपण असं बघतो की पुरुषाची अशी अपेक्षा असते की मला जेवायला घरातल्या स्त्रीने आणून वाढलं पाहिजे. म्हणजे हे जे रोल्स आहेत ह्या रोल्समुळे काय होतं की त्याला शारीरिक कष्टाची, म्हणजे घरातल्या शारीरिक कष्टाची खूप कमी सवय राहते. आणि मग जेव्हा त्याच्याकडे वेदना चालून येते किंवा कुठल्याही प्रकारे त्याला एखाद्या आजाराशी सामना करायला जातो तेव्हा त्याला ती सवय नसते थोडक्यात, म्हणजे त्या तितक्या कष्टांची. म्हणजे मी म्हणते घरगुती वातावरणातल्या घरातल्या कामांची म्हणा किंवा घरातलं स्ट्रेस घेण्याची म्हणा, ही थोडी बायकांपेक्षा कमी असते, कारण तो रोल बायका खूप चांगला निभावतात. म्हणजे मला अशा कित्येक मी अशी उदाहरणं दिली आणि तुम्हाला हे माहिती आहे की जरी प्रोफेशनली बाई बाहेर कितीही उत्तुंग भरारी तिने मारलेली असली तरी सुद्धा आपण खूप मोठ्या लोकांच्या मुलाखती या बाबतीत पाहिलेल्या आहेत की त्या घरात सुद्धा तेवढ्याच खंबीरतेने सगळं मॅनेज करत असतात. तर तिच्याकडे ती शक्तीच जास्त आहे. त्यामुळे ती पुरुषाकडे तेवढी म्हणजे त्याच्यावर त्यांनी कष्टच घेतलेले नाही आहेत की तेवढा मी स्ट्रॉंग होईल. म्हणून आम्ही असं कित्येकदा ऑपरेशन थिएटर्समध्ये, म्हणजे मी मागे पण आपण एक पॉडकास्ट केलं तेव्हा मी म्हटलं होतं की टेबलावर ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा एखादा पुरुष येतो आणि एखादी स्त्री येते तर ह्या दोन्हीमध्ये नक्की फरक जाणवतो आपल्याला. म्हणजे पुरुष हे घाबरलेलेच असतात बऱ्याच प्रमाणामध्ये, कारण हेच आहे पुन्हा की वेदनेची जी सवय आहे ती स्त्रीला, म्हणजे तिचा जेव्हा डिस्मेनोरिया सुरू होतं, म्हणजे जेव्हा तिला पाळी येते लहानपणी, काय आता ती लवकर येते 11व्या वर्षीपासून येते, तर मग तेव्हा तिला तो डिस्मेनोरिया म्हणजे तो तिला सहन करायला लागतो. मग तिला ती वेदनेची तिची ओळख होत राहते.
आणि मग तिला महिन्यातनं एकदा ती वेदना सहन करायचीच असते. त्यामुळे तिला ती सवय असते, पण पुरुषाला ती सवय नसते, कारण त्याला निसर्गाने तसं बनवलेलंच नाहीये. सो म्हणून मी असं पाहते किंवा आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की पुरुष थोडे कुठल्याही आजारपणाशी म्हणा किंवा टक्कर देताना किंवा आजाराशी किंवा ऑपरेशनशी ते थोडे डळमळीत होतात, कारण हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत आणि त्यांची जी उपजत जी सहनशक्ती आहे ती थोडी स्त्रियांपेक्षा नक्कीच कमी आहे. हे जे तुम्ही आता दोन्हीतला फरक सांगितला, हा फक्त आपल्या भारतापुरता मर्यादित आहे का जगभरात असंच चित्र आहे? मला वाटतं सगळीकडेच हे चित्र आहे, कारण सगळीकडे आपण बघतोच ना की स्त्रीचा रोल नर्चरिंगचाच आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण खूप कमी उदाहरणं अशी बघतो की म्हणजे आता ती उदाहरणं आपल्याला दिसायला लागली आहेत की पुरुष हा घरी राहतो आणि बायको नोकरी करते किंवा बायको अर्निंग मेंबर असते, अशी उदाहरणं आता आपल्याला दिसायला लागली आहेत. पण आता हे जग आत्ताचं जग आहे. पण पूर्वी असं कुठे होतं? पूर्वी असं नव्हतं. जगभर तुम्ही कुठेही जा, शेवटी स्त्री ही जन्म देणार बाळाला, त्याला वाढवणार, त्याला शाळेतलं सगळं बघणार. म्हणजे पुरुष करत नाही तसं नाही, पण जास्त 80% भाग हा स्त्री निभावते. त्यामुळे पुरुषाकडे थोडी ती जबाबदारी कमी असते. बाहेरच्या जगामध्ये पुरुष नक्कीच स्ट्रॉंग आहे बायकांपेक्षा, हे अगदी मान्य आहे, सर्व मान्य आहे, त्याबद्दल म्हणायचं काही कारण नाही. पण जेव्हा आपण हा असा विषय मांडतो आणि याच्यावर चर्चा करतो ना, तेव्हा आपल्याला ज्या मुळात गोष्टी आहेत, ज्या आपण पाहतो आहोत, अनुभवातून बघतो आहोत, त्या गोष्टी मांडायलाच हव्यात. त्यामुळे असं सर्वसाधारण आहे की ते डळमळीत होतात आणि त्यांना जास्त ते अटेन्शन सिकिंग असतात. म्हणजे थोडं जरी काही झालं तरी अगं हे दे, मला हेच होतंय, तुझं माझ्याकडे लक्ष नाही, असं पुरुष म्हणू शकतो. पण ती स्त्री जेव्हा तिला त्रास होत असतो, त्या त्रास होतानाही ती फोन घेत असते, तेव्हाही ती स्वयंपाक करत असते, तेव्हाही ती मुलगा काय अभ्यास करतो याकडे बघत असते. सो आम्ही नेहमी म्हणतो की बायका अष्टावधानी असतात, की त्यांचं 8 ठिकाणी एखादं लक्ष असतं, किंवा ती शेवटी ती देवी आहे. म्हणजे तिला इतके हात आहेत आणि तिला इतक्या गोष्टी करण्याची निसर्गदत्त देणगीच आहे. म्हणजे एका वेळेला म्हणजे ती पूर्ण लक्ष देऊन खूप गोष्टी करू शकते. तर हा फरक आपण मान्य केला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणते की कधीही आपण जर असा विचार केला बोलताना म्हणा किंवा कुठल्याही एखाद्या सामाजिक प्रसंगामध्ये, तर आपल्याला उठून दिसते स्त्री. याचं कारणच ते की ती बनली गेली आहे तशी, म्हणजे आणि तिच्यावर नंतर तसे संस्कार झालेत. हा फरक बेसिकली मला वाटतं सांगायचं. त्याच्यावरून मला एक आठवलं, माझे एक परिचित आहेत, मित्र आहेत, आणि त्यांना काही कारणाने एकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं आणि ते ऍडमिट करते वेळी मी होतो. आणि तेव्हा इमिजिएट त्यांना रिलीफ देण्यासाठी म्हणून डॉक्टर आले आणि त्यांनी इंजेक्शन देऊ लागले. ती व्यक्ती म्हणजे वयाची 50 असेल त्यांची, इतक्या जोरात ओरडत होते, रडत होते आणि आईचा घोष केला सुरू त्यांनी. सो आम्हाला आश्चर्य वाटलं 2 क्षण. म्हणले ही व्यक्ती एरवी इतकी हसत खेळत असते आणि खंबीर वाटते आपल्याला, पण नाही, वैयक्तिक प्रत्येकामध्ये अर्थात याच्यामध्ये खूप फरक आहेत, काही नक्की स्ट्रॉंग असतात. पण आपण सर्वसाधारणपणे जर का जास्त पर्सेंटेज पाहिलं तर तुम्ही म्हणतात तसे पुरुष हे जास्त दिसतात. हा, म्हणजे ती व्यक्ती इतकी हळवी आहे हे आम्हाला तेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं. बाहेरून तुम्हाला खंबीर दिसतात किंवा तुम्ही जेव्हा तिथे वेदनेला सामोरं जाता किंवा काहीतरी तुम्हाला होतं तुमच्या आरोग्याला, तेव्हा मात्र त्यांचा पूर्ण कॉन्फिडन्स लयाला जातो आणि ते अक्षरशः लेचेपेचे तुम्ही म्हणतात तसे होतात. बरं, अशा जर सक्षम आणि समर्थ असतील स्त्रिया घरातली, म्हणजे कुठल्याही एज ग्रुप मधल्या, त्या आजारी पडणं घरच्यांना परवडत नाही याचा अर्थ असा की त्या दृष्टीने परवडत नाही, कारण पूर्ण घरच आजारी पडतं, घडी विस्कळीत होते. मग ही वेळ येते का स्त्रियांना त्यांच्या आरोग्याचं भान नसतं का ते असतं पण त्यात दाखवत नाही? तुमचं काय रिडिंग आहे? तर आता मी म्हटलं, आपण खूप स्त्रीचं नेहमी कौतुक करतो की ती कशी एका वेळेला सगळे खंबीरपणे सगळ्या गोष्टी हे करते, लढते, पार पाडते तिच्या भूमिका. हे जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा थोडासा अहंभाव तिच्यामध्ये निर्माण होतो की मी आहे म्हणून माझं घर आहे, मी अभ्यास घेतला नाही तर माझा मुलगा अभ्यासच करणार नाही, किंवा मी जर स्वयंपाक केला नाही तर घरात कोणी सगळे उपाशी राहतील. आणि हे मला आत्ता हे आम्ही खूप विचार केल्यानंतर आम्ही आत्ता हे मैत्रिणी किंवा असं बोलतो सुद्धा की समजा आत्ताची स्त्री, मॉडर्न स्त्री ही 7 दिवस कुठेतरी निघून गेली हिमालयात किंवा कुठेही, म्हणजे तिच्या आनंदासाठी, तर तिला सतत असं वाटत राहतं की बाप रे, आता घरी काय होत असेल. पण
म्हणजे अगदी विचार करण्यासारखं, काहीही घरी फरक पडत नाही, सगळं व्यवस्थित चालू असतं. तर हा आपण ना ओव्हर थिंकिंगने आपल्यावर घेतलेले ओझं आहे स्त्रियांनी. आणि ह्या अशी ओझी वाहणाऱ्या स्त्रिया कित्येक आपल्याला समाजात दिसतात. आणि त्यांना त्याच्यामध्ये ते गर्वाने सांगायचं असतं की माझ्याशिवाय माझं घर कसं चालत नाही. माझं म्हणजे तिचा रोल आहे, रोल नाही असं नाही आहे, पण तो कितपर्यंत तू निभावायचा. कारण होतंय काय, तू ही ओझी वाहतेस, खरंच ही ओझी आहेत की मला एकाच वेळेला घरच्या सगळ्यांचा विचार करायचा. आणि मग त्या ओझी वाहताना तू इतकी दमतेस, तू इतकी एक्झॉस्ट होतेस की तू स्वतःकडे बघतच नाहीये. तुला ऍसिडिटी होते, गेले 8 दिवस तुला सतत जळजळ होतीये, पण तू म्हणते जाऊ दे, ठीक आहे, काही नाही, होईल बरं असं करून तू 8 दिवस ते अंगावर काढतेस. आणि मग 8 दिवसानंतर इतकं तुला त्रास व्हायला लागतो की घरात म्हणजे एकदम अरे तू सांगितलं का नाहीस, किंवा एकदम मग डॉक्टरांकडे जावं लागतं, मग ऍडमिट व्हावं लागतं आणि मग पुढच्या गोष्टी. पण हेच ती शरीराची भाषा आहे. तुझ्या शरीराची भाषा तू जाणलीच पाहिजेस की तुला वेगळं काय वाटतंय का. म्हणजे तू जेव्हा हे रोल्स सक्षमपणे करतेस त्याच्यात फार तुला अभिमान वाटतो. पण मुली, तू तुझ्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे बऱ्याच अशी आम्ही उदाहरणं पाहतो की स्तनामध्ये गाठ आली आहे, ती दुखत नाही आहे पण लागते मला हाताला. पण अगं माझ्या मुलाचं आत्ता 12वीची परीक्षा आहे, माझ्या मुलीचा आता एक समारंभ आहे, तिचं अरंगत्रम आहे भरतनाट्यम, तर तिचं ते होऊन जाऊ दे, तिच्या प्रॅक्टिसेस आहेत. मी असं हे मध्ये काढलं तर ते सगळे प्रोग्राम्स आमचे जे ठरलेत त्याचं काय होणार, अशी स्त्री विचार करते. आणि हे विचार स्त्रीच करते. मी अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला सांगू शकते की हेच जर ह्या पुरुषाच्या बाबतीत घरात झालं तर तो घर डोक्यावर घेतो, तो म्हणतो अरे मला काहीतरी झालंय, चला आपण लगेच जाऊ. आणि ती स्त्री त्याला त्यावेळेला इतकी मदत करते किंवा इतकी ती पुढे येते की नाही हो, तुम्ही असं दुर्लक्ष करू नका तुमच्या तब्येतीकडे, चला आपण जाऊया. हे स्त्रियांच्या बाबतीत होत नाही. आणि त्यामुळे अंगावर काढण्याच्या वृत्तीमुळे कित्येक वेळेला स्त्रिया आजारी असतात, पण त्या स्वतःला आजारी आहेत त्या ह्या मान्यच करत नाहीत. आणि तो निग्लिज आपण म्हणतो की काय म्हणतो त्याला, आम्ही त्याला दुर्लक्ष करणे, स्वतःकडे दुर्लक्ष करणे, हे आपल्याकडे इतकं कॉमन आहे. आणि त्यामुळे मग आजार पुढच्या स्टेजला गेल्यानंतर तो दिसतो, तो बाहेर येतो, तो डॉक्टरांपर्यंत पोहोचते, तेव्हा तो डिसीज बऱ्यापैकी पुढच्या लेवलला गेलेला असतो. आणि मग पुढे औषधं, मग शस्त्रक्रिया, आणि याच्यामुळे सगळं कुटुंब खरंच पूर्ण कोलमडून जातो अक्षरशः. पण ह्याच्यामध्ये मी तेच सांगते की तो जो तुमच्याकडे म्हणजे समर्पणाची जी भावना आहे की मी आहे तर मी सगळं करते आणि माझ्यावर माझा कुटुंबाचा डोलारा उभा आहे, हो, पण तुम्ही तुमच्याकडे बघणं, तुम्ही तुमचा आनंद शोधणं, तुम्ही छान राहणं, सुखी राहणं, हे तितकंच महत्वाचं आहे. आणि याकडे तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे. बरोबर. अशा वेळी घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा ठरतो. तो कुठल्या कुठल्या पातळीवर त्यांना करता येऊ शकेल, विशेषतः इतर घटक जे आहेत कुटुंबातले. कारण जनरली स्त्री स्वतःहून सांगेल असं नाही. अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यातनं त्यांनी ओळखावं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. बहुतांश घरामध्ये आपल्याला असं दिसतं की टेकन फॉर ग्रँटेड, म्हणजे आईचे हे रोल्स आहेतच किंवा माझी बायको तिचे हे रोल्स आहेतच. म्हणजे मी माझ्या कुठल्याही रुटीनमध्ये बदल करणार नाही. मुलं पण अशी विचार करणारी असतात की आईने या वाजता डबा भरलाच पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या कुठेतरी सगळ्यांनी विचारात घेतल्या पाहिजेत की माझी आई ही इतक्या गोष्टी करते, तर तिलाही मी थोडासा आनंद दिला पाहिजे की आई ठीक आहे, मी आज डबा भरतो, आज मी करते. किंवा तो कुटुंब प्रमुख जो असतो त्याने सांगायला पाहिजे कधी कधी, अगं तू थकलेली वाटतेस तर तू आज विश्रांती घेतेस का, चल आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया का. किंवा तुझी आता आम्ही असं नेहमी डॉक्टर सांगतो की वर्षभरामध्ये एकदा तुमची सगळी तपासण्या, सगळ्या रक्ताच्या तपासण्या किंवा सोनोग्राफी म्हणे स्त्रीने केलं पाहिजे, डॉक्टरांकडे जाऊन आलं पाहिजे. का तर कुठलीही गोष्ट तुला आधी कळेल, वेळेत कळेल, आणि त्याच्यावर तू पुढे त्याच्यावर उपचार घेऊ शकतेस किंवा तू सुखी राहू शकतेस किंवा हेल्दी म्हणजे स्वास्थ्य तुझ्याकडे येऊ शकतं. तर हे जे करणं आहे ह्याला कुटुंबाचं खूप म्हणजे मला अशी उदाहरणं तुम्हाला मी सांगते की बाहेर मोठे मोठे व्याख्यानं देणारे मोठे मोठे पुरुष हे घरातल्या स्त्रीकडे किती लक्ष देतात. म्हणजे आपण म्हणतो की नाही की आपण मास्क लावून जगत असतो, असं आपण कित्येकदा म्हणतो. जगामध्ये दाखवायचा आपला चेहरा एक असतो आणि आपण स्वतः एक वेगळे असतो, असं आपल्याला हा विरोधाभास फार ठिकाणी दिसतो.
आणि त्याचा ना मानसिक त्रास मला स्वतःला खूप होतो. कारण मी असं म्हणते की जेव्हा तुम्ही जगाला शिकवता, तुम्ही जगाची काळजी करता, असं तुम्ही मास्क धारण करता, तेव्हा तुम्ही घरातल्या स्त्रीकडे पाहता का? तुम्ही तुमच्या मुलीकडे पाहता का? तुम्ही तिची दुःख सुख जाणून घेता का? तुम्ही तुमच्या मुलाकडे पाहता का? त्या दृष्टीने तुम्ही जेव्हा करिअर काउन्सिलिंग बाहेर करता किंवा लोकांना मोठे मोठे तुम्ही हे करा ते करा, तेव्हा तुमचं मूल आहे आज, त्याची काय जडणघडण चालू आहे, किंवा त्याला काय हवं आहे किंवा नको आहे, किंवा त्याच्यासाठी काय योग्य आहे अयोग्य आहे, हा तुम्ही विचार करता का? तर हे खूप महत्त्वाचं आहे की शेवटी आपलं घर, म्हणजे आपण आता ह्या कोविड नंतर तर खूप बदललोय आणि आपल्याला माहिती आहे की कुटुंब हा ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणजे आपली नाती जपणं, आपण सगळ्यांची जीवाने एकमेकांशी वागणं, प्रेमाने वागणं, ह्यानेच आपली हेल्थ म्हणजे स्वास्थ्य म्हणू आपण, चांगल्या प्रकारची हेल्थ, गुड हेल्थ ही राहणार आहे. त्यामुळे आपण पुढे जे काही आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे ते आनंदाने घालवणार आहोत. नाहीतर मग रडत खडत अनारोग्याच्या दिशेने आपण चालत राहणार आहोत. तर एकमेकांची काळजी घेणं घरातल्या लोकांनी, म्हणजे आता मुलं आता आपण बघतो बाहेर देशामध्ये असतात, पण तरीसुद्धा त्यांचे फोन येणं किंवा त्यांच्याशी तुम्ही सतत बोलत राहणं, किंवा नुसती आपलीच गरज नाही आहे इथल्या पालकांची, तर त्यांची सुद्धा ती गरज आहे. त्यांना सुद्धा आईबाबांशिवाय इतक्या जवळकीने संवाद साधणारं कोणी नसतं तिथे. शेवटी आपण त्या परक्या देशात असतो, परक्या लोकांमध्ये असतो. तर कौटुंबिक नाती जपणं अत्यंत जिव्हाळ्याने, एकमेकांना समजून घेणं. समजा आपल्याला काही पटलं नाही, म्हणजे आपली घरातली स्त्री आहे, समजा ती काहीतरी विचित्र वागली, तरी सुद्धा तिच्यावर आज इतकी ओझी आहेत, ती इतक्या प्रकारे लढते आहे, तर तिची मानसिक अवस्था थोडी डळमळी. तिला समजा तिच्या कामामध्ये काही टेन्शन असू शकतं, तिच्या एक वेगळ्या म्हणजे तिच्या जे कंटेम्पररी असतात, तिचे जे बरोबर काम करणारे, त्यांच्यामध्ये तिचं काहीतरी वाद असतात किंवा काही प्रकारच्या काही गोष्टी असतात की ती सांगू शकत नसेल तुम्हाला. तर तिची मानसिक अवस्था काय आहे ती तुम्ही समजून घेतलीच पाहिजे. नाहीतर मग तुम्ही सगळा ब्लेम तिच्यावर दिला, ती अशी वागते, तर असं होतं. आणि स्त्रियांचं जनरली असं असतं की त्या खूप इमोशनली ना हे असतात, लबाईल म्हणतो आम्ही त्याला, की त्या तिची जडणघडणच तशी आहे, ती हार्मोन्सवर तिचा खेळ चालतो सगळा. म्हणजे तिचं जे मानसिक आपण म्हणतो की स्वास्थ्य आहे ते सगळं तिची जे हार्मोन्स, आणि ती दर महिन्याला तिचे हार्मोन्स वरखाली होत असतात. त्यामुळे प्रीमेन्स्ट्रुअल आम्ही तो पिरियड म्हणतो, तो अत्यंत लबाईल ती इमोशनली असले की ती फटकन चिडते. तिला दुखत असतं पण तिला ते कसं सांगणार शेजारच्या माणसाला, तर ती चिडचिड करते. कामच दिलं मला जास्त किंवा अशा प्रकारे ती रिॲक्ट होते. घरी पण ती तशी रिॲक्ट होते. पण तुम्ही जर तेच घेतलं तिचं रिॲक्ट होणं, पण ते कशामुळे होतं आहे हे जर तुम्ही तिच्या शेजारी बसून समजून घेतलं, मुलाने सुद्धा समजून घेतलं, मुलीने समजून घेतलं, सासूने समजून घेतलं, तर या गोष्टी ती सांगेल. कारण तिचं असं झालंय की तिचा रोल इतका आहे, तिला सारखं माहितीये की मला करायचंय, पण हे ती तर एक्सप्रेसच करू शकत नसेल. म्हणजे तितकी तुम्ही नातीच जर जवळ आणली नाहीत तर ती सफरच होत राहणार आणि मग ती अनारोग्याच्या दिशेने जाणार. त्यामुळे कुटुंबाचा खूप मोठा भाग, खूप मोठा रोल या सगळ्यामध्ये आहे. तुम्ही खूप छान मुद्दा हा सांगितलात की तिची मानसिकता जाणून घेणं फार आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी तिची मदत केली पाहिजे. मला एक सांगा की मानसिकतेचा आणि मग थेट तुमच्या फिजिकल हेल्थचा असा डायरेक्ट काय संबंध आहे? खूप संबंध. यामध्ये खूप संशोधन झालेलं आहे. त्या काही उदाहरणं तुम्हाला मी सांगू शकते की मानसिक आरोग्यावर बऱ्याच जणांनी पुस्तकं लिहिली आहेत. एक संदर्भीमध्ये वाचला की इसवी पूर्व 370 या वर्षी प्लेटो होता, त्यानंतर त्याचा शिष्य होता ॲरिस्टॉटलने विवेकवादी विचारसरणीचा उल्लेख केलाय की तुम्ही म्हणजे तुम्हाला दुःख आहेत, दिसतात तुम्हाला दुःख होती, पण त्या दुःखांशी तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही कसे बघा आणि ते आपल्याला लावून कसे घेऊ नका आणि आनंदाचे मार्ग शोधा, हे ॲरिस्टॉटलने सांगून ठेवलंय. हे कधीच म्हणते मी 370 इसवी पूर्व काळात. तर तेव्हापासून हा विचार केला, कारण माणसं तीच आहेत, शेवटी प्रश्न तेच आहेत. आपण फक्त मॉडर्न झालोय, पण बेसिक जे आपलं आहे ते वी आर सेम. त्यामुळे ते जे प्रश्न आहेत, ते जे मानसिक अनारोग्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या तेव्हा पण होत्या आणि त्या आता पण आहेत. आता त्या जास्त वाढल्या आहेत आणि स्त्रीच्या तर म्हणजे या रोल निभावण्याच्या ह्याच्यामुळे तिच्या त्या आणखी वाढत गेल्यात. आणि पण त्या जेव्हा तुम्ही कसं असतं स्त्रियांचं बऱ्याचदा त्या ओव्हर थिंकिंग खूप कॉमन आहे त्यांच्यामध्ये की असं होईल. म्हणजे त्या वर्तमानात बऱ्याचशा स्त्रिया कमी जगतात. त्या एकतर भविष्याची चिंता करतात
किंवा पास्टमध्ये फार गुंतलेल्या असतात. म्हणजे माझी सासू 50 वर्षापूर्वी मला हे बोलली होती हे त्या पुढच्या अनेक वर्ष सांगत असतात. हे आपण सुद्धा हसतो, म्हणजे नातवंड हसतात की आजी काय हे सारखं बोलते. तर हे स्त्रियांमध्ये खूप दिसतं, पुरुषांमध्ये एवढं दिसत नाही. पुरुष फार अंगाला लावून घेत नाहीत, मनाला लावून घेत नाहीत. ते छान हसत खेळत ते विनोद पण करतात आणि ते म्हणजे हा खूप चांगला गुण असतो पुरुषांमध्ये. पण स्त्रियांमध्ये ते नसतं. स्त्रिया हे खूप मनात ठेवतात, त्या ग्रजेस ठेवतात की पास्टमध्ये खूप अडकलेल्या दिसतात आपल्याला. आणि त्याचा परिणाम न शेवटी असं सिद्ध झालेलं आहे संशोधनामध्ये की आपल्या शरीरामध्ये फिजिओलॉजिकली एक सेल्युलर लेवलला म्हणजे इतके अनंत सेल्स आहेत आपल्यामध्ये, पेशी आहेत. त्या पेशीमध्ये एक प्रकारचं असं मिल्यू म्हणजे आपण एक असं छान हार्मोनियस एक वातावरण आहे आपल्या पेशींमध्ये. जेव्हा इमोशनल डिस्टर्बन्सेस येतात, म्हणजे आता मी विचार करते माझ्या सासू काहीतरी मला बोलली आहे काही वर्षांपूर्वी, छळलंय मला, किंवा असं एक उदाहरण म्हणून सांगते, तर ते मी आठवलं की तेव्हा काय होणार, तेव्हा ते सगळे ॲटम्स आहेत ना त्याचे वेडेवाकडे प्रवास करणार. पण त्याने काय होणार, अल्टिमेटली युअर सेल्युलर हेल्थ इज ॲट रिस्क. अल्टिमेटली ती अशी पुढे पुढे जाऊन काहीतरी मेटाबॉलिक डिसीज तुम्हाला होणार आणि हळूहळू मग हे डिसीजेस तुमच्या पण. आणि सगळ्यात शेवटी तुमचं जे समाजातलं वागणं आहे, घरातलं वागणं आहे, हे त्याच्यामुळे सफर होणार. वेन यू आर हॅपी किंवा तू चांगले विचार करतेस किंवा तू छान काहीतरी देवाचं वाचतेस, आणि हे आपण म्हणतो पण या संतांनी आपल्याला हेच सांगितलं ना की कष्ट तर आहेत, दुःख आहेत, पण जेव्हा तुम्हाला कुठेतरी गुंतवता तुमचं मन, तेव्हा तुम्ही त्यापासून दूर जाता. हे ओव्हर थिंकिंग जे बायका करतात की आता माझं मूल वापरे अजून तुला किती मार्क्स, म्हणजे कित्येक आयामी पाहिल्यात की माझ्या मुलींबरोबर म्हणजे मी शाळेमध्ये जात असे मीटिंग्सना, प्रश्न ऐकून मला इतकी गंमत वाटायची की माझ्या मुलाला मॅथ्समध्ये 2 मार्क्स कमी मिळालेत, तर ते का मिळालेत म्हणून त्याच्या हिरिरीने भांडत असायच्या टीचरशी. तर हे खूप महत्त्वाचं आहे की ते 2 मार्क्स हे आजचे आहेत, ते आता 4थीत आहे बाळ माझं, अजून त्याला खूप प्रवास करायचा. तर मी घरी विचार करीन की का बाबा ते कमी आहेत, मी काय करू शकते किंवा तो काय करू शकेल, ह्यावर विचार करण्यापेक्षा त्या ओव्हर थिंकिंगने आता त्याला 2 मार्क कमी पडले, मग त्याला आता 7वीत किती पडणार, मग 10वीत किती पडणार, ह्यामुळे काय होतं ना, स्ट्रेस लेवल तिची वाढते. आणि स्ट्रेस आपण म्हणून तो इतका गुळगुळीत शब्द झाला आहे, पण त्याच्यामुळे एन्झायटी, चिंता, आणि त्या सगळ्या वातावरणात मी झोपताना पण तिथे विचार करत असते. अल्टिमेटली होणार काय, तिची झोप अपूर्ण होणार, ती उठणार सकाळी ती पण फ्रेश उठणार नाही, परत तिला उद्याचा दिवस पूर्ण सामोरं जायचंच आहे. आणि हे सगळं सायकल चालू राहतं. हे सायकल म्हणजे ते ब्रेक करायला पाहिजे, आणि ह्याचा मार्ग तिच्याच हातात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना सेल्फ ॲनालिसिस हा इतका महत्त्वाचा आहे की मी काल अशी वागले ह्याचा मी विचार केला पाहिजे, किंवा मला हे होतं ह्याचा मी विचार केला पाहिजे. विचारच करत नाहीत आज. म्हणजे दुसऱ्यांवर ब्लेम देणं हे इतकं सोपं झालेलं आहे. स्त्रियांच्या बाबतीत मी हे पर्टिक्युलरली बोलते, कारण मी आजूबाजूला असंख्य स्त्रिया बघत असते की दे ब्लेम द अदर पर्सन्स और अदर सिच्युएशन्स फॉर हर इल हेल्थ. बट मला असं वाटतं खूप प्रमाणामध्ये ह्याची किल्ली तिच्याच हातात आहे की ती जर सेल्फ अनालाइज करू शकली स्वतःला, अरे मी काय रिॲक्ट झाले अशी त्या दिवशी, मी त्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघू शकले असते. आणि ही इज जेलस और ही इज हार्मिंग मी, ही इज हर्टिंग मी, इट्स हिज प्रॉब्लेम, इट्स नॉट माय प्रॉब्लेम. रिॲक्शन काय द्यायची हे माझ्या हातात आहे आज. तर मी रिॲक्ट कसं व्हायला पाहिजे हे मी ठरवलं पाहिजे. मी जर तो माझ्याशी तसा वागला किंवा ती माझ्याशी तसं वागली किंवा ते माझ्याशी असे वागले, तर मी कसं रिस्पॉन्ड करायचं हे माझ्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. त्यासाठी मी सेल्फ ॲनालिसिस केलं पाहिजे. मी स्वतःला, म्हणजे हे खूप अवघड आहे, हे फिलॉसॉफीतलं खूप पुढचं आहे सगळं, पण तरीसुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. आपण हळूहळू प्रयत्न करू शकतो की मी स्वतःला त्रास नाही करून घेणार आहे. शांत बसणं, 1 ते 10 अंक मोजणं, आपण जे म्हणतो की रिॲक्टच नाही, कारण हे नुसत्या रिॲक्शन्स देणे यामुळे स्त्रिया खूप बदनाम होतात. त्यांच्यावर अन्याय जे होतात ते समाज बघत नाही, त्या रिॲक्ट होतात, त्या भांडतात, ह्याच्याकडे समाज बघतो. पण त्या रिॲक्शनकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तिने काय सफर केलंय ते समोरच्या माणसाने, आणि ह्याच्यामध्ये स्त्री राहते. आणि ती एकदा भांडायला लागली, ती एकदा तशी रिॲक्ट झाली की मग तिला तो गिल्ट येतो. नंतर गिल्ट येतो म्हणजे
तिला असं वाटतं अरे मी अशी भांडले, अरे मला समाज काय म्हणेल, मला हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, माझं कुटुंब काय म्हणेल. त्या गिल्टमधून तिला मग तिचं ते अनारोग्याकडे तिची वाटचाल सुरू होते. सो देर आर मेनी थिंग्स विच शी इन्व्हाइट्स. हो, खूप छान तुम्ही सांगितलं. एक महत्त्वाचा विषय याच्यात येतो, तो घटक म्हणजे वर्किंग वुमन. तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. एक फार मोठा वर्ग विशेषतः शहरामध्ये आहे, तो म्हणजे वर्किंग वुमेन. अर्थात ग्रामीण किंवा निम शहरी भागातही आहेच आहे तो वर्ग, मात्र त्यांची असं एक डबल हे चालू असते, कसरत चालू असते. तर ह्यांच्या बाबतीत काय आणि त्यांनी ही परिस्थिती कशी हाताळली पाहिजे? खूपदा असं दिसतं की एक गरज म्हणून बायका काम करतात. आपलं शिक्षण खूप झालं आहे, आपल्याला सेल्फ एस्टीम निर्माण करायचं आहे आपल्या स्वतःबद्दल, किंवा आपण स्वावलंबी असलं पाहिजे, आपण कोणावरही परावलंबी नाही असलं पाहिजे, म्हणून सुद्धा स्त्रिया करतात गरज नसतानाही. आर्थिकदृष्ट्या काही पदव्या घेतलेल्या असतात. खूप मी अशा महिला बघते की ज्यांना शक्य नसतं करणं, म्हणजे जरी त्या तेवढ्या सक्षम असल्या तरी त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे त्यांना करता येत नाही, किंवा घरात वेगळ्या प्रकारची बॉदरेशन्स असतात. तर ह्या ज्या स्त्रिया आहेत की वेगवेगळ्या प्रकारे त्या लढत आहेत. आता ह्या प्रोफेशनल ज्या स्त्रिया बाहेर पडतात त्यांची कामं कमी नसतात, म्हणजे त्यांची खरंच होममेकरपेक्षा कामं जास्त असतात, कारण त्यांना प्रोफेशनली पण एका वेगळ्या जगाशी लढायचं असतं. प्रवास करतात त्या रोज तिथे जाण्यासाठी. तिथला एक आजकाल तर तो फार मोठा स्ट्रगल आहे तिथे पोहोचण्यात. मग मध्ये मध्ये आलेले तुम्हाला अनुभव स्त्री म्हणून ते आहेत, ते तिला फेस करावं लागतं. घरातल्या गोष्टी तिच्या जबाबदाऱ्या संपत नाही, थोड्या कमी होतात, कारण ती जर का सक्षम असेल आर्थिकदृष्ट्या तर ती कोणीतरी घरामध्ये एखादी हेल्पर ठेवू शकते आणि तिच्याकडून काम करू शकते. पण मानसिकरित्या ती खूप सतत एंगेज राहते. म्हणजे घरातल्या म्हणजे आता जर मी काम करते आहे आणि मला एकदम लक्षात आलं की घरात भाजीच नाही आहे, आज संपली आहे भाजी, तर मग माझी ससे होलपट होते की अरे आता काय होणार. सो हे जे रोल्स आहेत खूप प्रकारे, त्यामुळे तिच्यावर नक्की प्रोफेशनल. आणि आणखी एक मी पाहते की ना बायकांना, मी मगाशी तो अहंभाव शब्द वापरला ना, तो मला खूप दिसतो बरं का आजूबाजूला, की मी करते, मी आहे म्हणून माझं कुटुंब आहे आणि मी सुपर वुमन आहे, आय कॅन डू एनिथिंग. पण हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही स्वतःला खरंच त्रास करून घेता, तुमच्या शरीराला त्रास होतो. इथं ते दुसऱ्यांशी पण तुलना करत असतात. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. हे तर फार आपल्याकडे दिसतं की अच्छा असं आहे का, मग मला सुद्धा तसं ॲटपार गेलं पाहिजे, मग मला सुद्धा असं केलं पाहिजे. पण हे आता इतकं सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक माणूस हा वेगळा जन्मलेला आहे, त्याची वेगळं शिक्षण झालेलं आहे. यू कॅनॉट कम्पेअर इच अदर, यू आर डिफरंट पर्सन. म्हणजे तू वेगळी आहेस, हा वेगळा आहे, ती. पण हे जाणून घ्यायची का विचार करण्याची प्रगल्भता आली पाहिजे ना. ती नुसतं जर वय वाढलं आणि ती प्रगल्भता झाली नाही तर त्याला काय उपयोग. मग सतत तुम्ही त्या चक्रात अडकता, पुन्हा मग ते गिल्ट येतो, पुन्हा मग ते ओव्हर थिंकिंग होतं आणि पुन्हा मग तुम्ही अनारोग्याकडे जाता. अशी ती गंमत आहे. आता शेवटचा प्रश्न, तुमचा खूप वेळ घेतला मी ऑलरेडी. या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी स्त्रीनी काय गोष्टी करायला हव्यात, ज्यामुळे ते स्त्री तर हेल्दी राहीलच, पण ते कुटुंब देखील सुखी राहील? अगदी अगदी खूप प्रकारे तिला यावर मात करता येईल खरं तर. म्हणजे पहिलं ना, मी असं आता म्हणते की स्त्रीने स्वार्थी व्हायला पाहिजे, कारण हा खूप चांगल्या प्रकारे मी शब्द वापरते आहे. की मी मगाशी पण बोलताना खूपदा म्हणलं की ती स्वतःकडे लक्ष देत नाही, तिने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. तिचा आनंद तिने शोधला पाहिजे, आपला आनंद आपण शोधायचा. हे स्त्रीने आपल्या आणि आता खूप बदल दिसतो आहे समाजामध्ये, म्हणजे खेड्यामध्ये मला दिसतो हा बदल दिसतो, पण तो तिने त्याच्यावरती जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे काय की स्वतःचं एकतर व्यायाम करणे. आता व्यायामामध्ये मी खरंच सांगेल, व्यायामाचं आम्ही डॉक्टर म्हणून मी हे सांगते की मला कित्येक अशा स्त्रिया दिसतात की त्या नुसत्याच सकृतदर्शनी छान दिसतात पण त्या अनहेल्दी आहेत आतून, कारण त्या स्वतःवर काही कष्टच घेत नाही आहेत. तर ते गरजेचं आहे. तर व्यायाम करणं, योगासनांबद्दल मला अगदी बोलायचं आहे, कारण योगासनं ज्या बायका करतात, जो वर्ग करतो, तो मानसिकरित्या अत्यंत सामर्थ्यवान होतो.
फ्लेक्झिबल होतो, लवचिक होतो. आणि योगासनांचं फार महत्त्व आहे. तुमचं बघण्याचा एखाद्या परिस्थितीकडे, एखाद्या संकटाकडे बघण्याचा पूर्ण दृष्टीच बदलते तुमची. सो योगासन शरीरासाठी जशी आवश्यक आहे तशी मनासाठी पण खूप आवश्यक आहेत. मी हे नक्की सांगेन. शारीरिक आरोग्यासाठी तुम्ही बाकी व्यायाम कराच. स्वतःचं पॅशन जपा. म्हणजे मी लहानपणी असताना मला चित्र काढायला खूप आवडायची, पण मला आता मी संसारात गुंतली आहे, मला आता मुलांचं, पण मला ती आता जमतच नाही. तू वेळ काढ त्यासाठी. तू त्यामध्ये तू गुंगून गेलीस ना की तुझं इतकं मन फ्रेश होईल आणि तू जे काही तू करतेस त्यासाठी तू 100% आणखी उल्हासित होशील आणि तू करू शकतेस. स्वतःकडे लक्ष देणं. कुटुंबाचं आरोग्य तर म्हटलंच की ती जर का तिने हे सगळं केलं, स्वतःकडे लक्ष दिलं, स्वतःसाठी वेळ काढला, स्वतःवर खर्च केला. मला छान दिसायचंय, नुसतं छान दिसणं हे म्हणजे असं नाही की तिला ते एक्स्ट्रा एफर्ट्स करायला लागतात. ती छान दिसली, तिला जेव्हा वाटतं आरशात बघून स्वतःकडे सकाळी की मी किती छान आहे, याने तिचं सेल्फ एस्टीम वाढतं, याने ती आनंदी राहते आणि परिणामी सगळं तिचं घर आनंदी. म्हणजे मी सुखी तर घर सुखी जे आहे त्याच्याकडे ती पोचते. तर स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःला वेळ देणं, स्वतःवर खर्च करणं हे पण खूप महत्वाचं आहे. आपण सगळं ठेवून पाईलअप करून शेवटी एका दिवशी जाणार आहोत या जगातून, पण त्याचा उपयोग जर आपण करणार नसतो, म्हणजे अगदी तुम्ही लक्झरियस लाईफ जगा असं नाही, पण चांगलं आयुष्य नक्की जगा. फिरा, निसर्गात जा, ट्रेकिंगला जा, हिमालय बघा, परदेशी भेटी द्या. तुम्हाला सगळं करायचा इतका म्हणजे चान्सेस येतात, पण तुम्ही जर ते केलं नाही, नुसतं कुढत बसलात, तुम्ही ते घरच्यांच्या जबाबदाऱ्यातनं तुम्ही गेलाच नाहीत बाहेर, तर तुम्ही आयुष्य काय जगलात मग. वा. तर मित्रांनो, आत्ता आपण ऐकलं डॉक्टर नेहा कुलकर्णींना, आणि त्यांनी इतक्या छान शब्दात ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या. खरोखर आपलं घर, आपलं कुटुंब जर सुखी हवं असेल तर घरातील स्त्रीनं हेल्दी राहिलं पाहिजे, तिचं स्वास्थ्य उत्तम राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी कोणी काय करायला हवं, म्हणजे घरातल्या लोकांनीही काय करायला हवं आणि तिने स्वतः कशा अर्थाने स्वार्थी बनायला हवं, ते या सगळ्या गोष्टींची उलगडाच त्यांनी केली. पण डॉक्टर, मला असं वाटतं की इतका डोस पुरेसा नाही आहे. आपण आणखी वेगवेगळे विषय यातले आपण भविष्यात घेऊन येऊया आणि त्यावरती तुम्हाला ऐकायला सर्वांना नक्की आवडेल. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि हे सगळं ऐकून भुलायला व्हायला लागला मला. कुठेतरी माझा व्यवसाय डोकावतच नाही मी. तुम्ही भूलतज्ञ आहात म्हणून. तर थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, धन्यवाद.